वन विभागानं अचानक बंद केलेल्या पायवाटेमुळे सुमारे 400हून अधिक कुटुंबियांची मोठी गैरसोय झाली होती. गेली 60 वर्षे या मार्गाचा वापर नागरिक, रुग्णवाहिका, शाळा, बस, अग्निशमन दल तसंच महापालिकेची विविध वाहनं करत होती. मात्र वन विभागानं गेट लावून हा मार्ग बंद केल्यानंतर शेकडो नागरिकांना पायी प्रवास करावा लागत असून आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांना प्रवेश मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात लोकमान्य नगर पाडा नंबर 4 येथील रहिवाशांनी आपली भेट घेऊन आपली व्यथा मांडली. नागरिकांच्या समस्या ऐकल्यानंतर तात्काळ वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी पत्रव्यवहार करून तसंच संबंधित वन अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली होती. ही चर्चा सकारात्मक झाली असून काही आवश्यक अटी शर्तींसह ही पायवाट लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित प्रश्न सोडवणं हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपलं कर्तव्य असून लोकमान्य नगरवासियांना दिलासा मिळावा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नागरिकांचं नेतृत्व करणारे नगरसेवक अमित सरैया, कैलास म्हात्रे, सूरज दळवी, राजेश ठाकरे तसंच स्थानिक नागरिक आणि भाजप पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आरटीआय शाळा प्रवेश, पुनर्विकास, वनविभाग, आर्थिक फसवणूक आदी विविध विषयांवरही नागरिकांनी आपली निवेदनं सादर केली.